तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 15 ऑगस्ट 2025. तर आजचा दिवस हा खूप मजेदार आणि खूप शानदार असा गेलेला. आज 15 ऑगस्ट होतं, म्हणजे होता मीन्स आहे 12 साडे म्हणजे जे 12 वाजते तोपर्यंत. तर नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय? आज आपण स्वतंत्रता दिवस सेलिब्रेट करतो. तर नेमकं स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय? तर स्वातंत्र्यता दिवस म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला इंग्रजापासनं पूर्णपणे सुटका मिळाली, म्हणजे आपण इंग्रज शासनापासून मुक्त झालेलो. तर हे कधी झालं? हे झालं 1947ला. म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तान फ्री झाला आणि 15 ऑगस्टला आपण फ्री झालो. सो 15 ऑगस्ट हा एक स्पेशल डे असतो आपल्यासाठी, आपलं फ्रीडम सेलिब्रेट करण्यासाठी. तर फ्रीडम म्हणजे काय? स्वतंत्रता म्हणजे काय? स्वतंत्रता म्हणजे गव्हर्मेंट, शासनमान्य सरकारने जे आपल्याला जे आपल्या मूलभूत अधिकार दिले आहे, ते अधिकार म्हणजे काय? बोलण्याचं स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य, आणि जी आपली भाषा आहे, जी मराठी असू दे, इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, आपलं कम्युनिकेशन. तर आपण जे आपले मतं विचार जे आपण लोकांसमोर बोलतो, तर कधी विचार केला का की आपण फटाकसे असे काही बोलून देतो? तर हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला बोलण्यावरून काहीही शिक्षा होत नाही, तुम्ही तुमचे मत मांडू शकता. पण हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं म्हणजे असं होतं काय की तुम्हाला तुमच्या तोंडात जे येणार, ज्याला काही म्हणजे लॉजिक नाही आहे, हात नाही आहे, पाय नाही आहे, असं तुम्ही काही बोलाल तर याला काही व्हॅल्यू नाही. म्हणजे विचार करायला पाहिजे की अरे आपण काही जे बोलतो ते समोरच्याला हर्ट होतं आहे, म्हणून विचार करा आणि मग आपले शब्द मांडा समोर. आणि आजचा दिवस हा पूर्ण ऊर्जेने भरलेला असतो, कारण की आज ऑब्व्हियसली आपण फ्रीडम असतो. जर तुम्ही विचार करा की आपल्यावर कुठेतरी कोणत्या गोष्टीची बंदी असेल, जसं की आपल्या घरी असताना की हे खाऊ नको, याच्यावर तुला बंदी आहे, तर आपल्याला कसं गुदमरल्यासारखं होतं. तुम्ही विचार करा, आपली जे जुनी पिढी आहे, पिढ्या इंग्रजांनी आपल्यावर 250 वर्ष शासन केलं. तर त्या लोकांना ते लोक कसे राहिले असतील, त्या लोकांनी हे दिवस कसे काढले असतील. आपल्याला आपल्या घरच्यांनी असं म्हटलं की ही गोष्ट करू नको, तर आपल्याला ती बंदी वाटते. पण आपल्या जुन्या पिढीने हे दिवस काढलेले आहे, सो हॅट्स ऑफ त्यांना. आणि आपण तर बंदीमध्ये राहू नाही शकत. तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळलं आहे कुठेही जाण्याचं, आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, आपल्या मनाने आपण जगू शकतो. तर हे जे स्वातंत्र्य आहे ना, हे आपल्या जुन्या लोकांमुळे मिळालेलं आहे. तर त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि हे स्वातंत्र्य आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगात आणू. आणि सर्वांची आज्ञा, म्हणजे आपले जे मोठे आहेत त्यांचा आपण आदर करायचा आणि छान म्हणजे त्या जे सांगतात, जे आपल्याला पटेल तसं वागायचं आणि आपल्या लाईफमध्ये सुधारणा करायची. यालाच स्वातंत्र्य म्हटलं जाते मुळात. सो हे स्वातंत्र्य आपण असंच जपूया. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.